भेंडाळा मुळकरा जिल्हा परिषद क्षेत्रासाठी सुद्धा आम्ही रस्ते, वीज, पाणी, शिक्षण व आरोग्य यासाठी एक रोडमॅप तयार केलेला आहे. भेंडाळा मुळकरा जिल्हा परिषद क्षेत्र आजही रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य या मूलभूत सुविधापासून वंचित आहे. येणाऱ्या 5 वर्षात या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करून क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्ही ठाम संकल्प केलेला आहे. त्यामध्ये दर्जेदार रस्ते, शाश्वत वीज व पाणी पुरवठा, उत्कृष्ट शिक्षण व्यवस्था, सदृढ आरोग्य सुविधा यासोबतच ग्रामीण भागातील युवक विद्यार्थ्यांसाठी गाव तिथे व्यायामशाळा, गाव तिथे सुसज्ज क्रीडांगण, गाव तिथे वाचनालय व अभ्यासिका उभारणे हे आमचे उद्दिष्ट आहे. हा जो विषय आहे हा आम्ही बोलण्याचा विषय नाही, भेंडाळ्याचा जो विकास आम्ही सांगितलेला आहे त्यामुळं आम्ही बोलून दाखवत नाही, करून दाखवतो. या ठिकाणी MIDCचा मुद्दा निघाला. MIDCच्या या ठिकाणी बरेचसे लोक येतात आणि बोलतात काय आम्ही सुद्धा काही लोक आहेत ते येतात, आम्ही सुद्धा शेतकरी लोक आहोत. त्यामुळे काही BJP पुरस्कृत लोक जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे का आम्ही सुद्धा आंदोलन करू, तुमच्या समोर आंदोलनाचं नेतृत्व करू. परंतु मला एक आमच्या संजू भाऊच्या माध्यमातून बोलायचं आहे, आम्हाला आंदोलन करण्याची गरज काय भाऊ? आमच्याकडे आमदार हा रनिंग सत्ता ज्यांची आहे तो आमदार आहे. आमच्या भाजपाचे जिल्हा अध्यक्ष आमच्या चामोर्शी तालुक्याचे आहेत. जिल्हा आपल्या किसान आघाडीचे अध्यक्ष हे चामोर्शी तालुक्याचे आहे आणि चामोर्शी तालुक्याची पुरी कोर कमिटी जी तुमची आहे ती भेंडाळा, मुळकळा आणि फराडा विक्रमपूर क्षेत्रातले पुरेसे पूर्ण लोक आमच्या इथं आहेत. आणि विशेष करून जर का आमचे जे मुख्यमंत्री आहेत हे आमचे पालकमंत्री आहेत मग आम्हाला आंदोलन करण्याची का गरज आहे? तुमचा एक शिष्टमंडळ जर MIDCच्या बाऱ्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांपर्यंत गेला तर आम्हाला आंदोलन करण्याची गरज भासणारच नाही असं मला वाटत आहे. तसेच काही वेळा जेव्हा आम्ही या MIDCच्या बाऱ्यामध्ये बोललेला आहे साहेबांना आम्ही निवेदन दिला होता कलेक्टर साहेबांना आणि त्यानंतर आमदार साहेबांना सुद्धा आम्ही मिळालो. संजय तुम्ही सुद्धा होत्या. आमदार साहेबांनी आम्हाला एक आश्वासन दिलेला होता की हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही एक 5 लोकांची कमिटी नेमू आणि मुख्यमंत्र्यांना भेटू. परंतु ते कमिटी तर नेमली गेली नाही, मुख्यमंत्र्याला आपण भेटलो नाही आणि आपण आमदारांना सुद्धा एक निवेदन दिला होता. आमदार साहेबांनी गडचिरोलीचे उडान पुलाचा मुद्दा उचलला परंतु त्यांना आमच्या सुपीक जमिनी काही दिसल्या नाही असं मला म्हणायचं आहे भाऊ. त्यामुळं या गोष्टीकडे लक्ष देऊन थोडा आमदार साहेबांना आमच्या निवेदनाकडे लक्ष द्यायला सांगा असं मी संजय भाऊ तुम्हाला विनंती करत आहोत. आणि आमच्या शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी वाचवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. काही ठिकाणी असे मुद्दे उपस्थित झाले की आम्हाला ज्यावेळी गडचिरोली जिल्ह्यामध्ये रोजगार नव्हता तर विरोधी लोक रोजगार पाहिजे म्हणून ओरडत होते. तर मी तुम्हाला असं सांगू इच्छितो, जर का आमच्या सुपीक जमिनी तुम्ही घेऊन आम्हाला जर का तुम्ही रस्त्यावर दांडू घेऊन उभी राहायची नोकरी देत असाल तर आम्हाला ती नोकरी नाही पाहिजे, आम्हाला आमच्या जमिनीच पाहिजे. आम्ही जमिनी देणार नाही. त्यामुळे मी एक जिल्हा क्षेत्राचा उमेदवार म्हणून असा विनंती करतो की भेंडाळा, मुळकळा आणि विक्रमपूर, फराडा या क्षेत्रातील BJPच्या उमेदवाराला पाळा. हेच आपले आंदोलन असेल आणि हेच आपला सर्व तेव्हाच कोटी या आपल्या MIDCचा जो मुद्दा आहे हा सरकारपर्यंत पोहोचेल अशी मी विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.